तर नाशिकच्या तपोवनमधील वृक्षतोडीच्या संदर्भात ज्येष्ठ पत्रकार निरंजन टकले यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली। महानगरपालिकेने तपोवनातील झाडांवर नोटिसा लावल्या। ज्येष्ठ पत्रकार निरंजन टकलेंचा आरोप आहे 35 एकरमध्ये एकही झाड राहणार नाही। महापालिकेने माईस हब करण्याचा टेंडर काढलाय, तर एका साधूची जेवढी तपस्या तेवढीच तपस्या झाडांची असल्याचं देखील ज्येष्ठ पत्रकार निरंजन टकले यांनी म्हटलेलं आहे। त्यांच्यासोबत संवाद साधला आमचे प्रतिनिधी महेश महाले यांनी। पाहूया। आपल्यासोबत निरंजन टकले सर आहे। सर, पहिल्या दिवशीची परिस्थिती जर बघितली तर वृक्षप्रेमींनी आंदोलन केलेलं होतं। आता हे आंदोलन वाढत चाललंय। सोशल मीडियासह अनेक ठिकाणी याचा विरोध करण्यात येत आहे। काय आपली याच्या माध्यमातून मागणी असणार आहे? नाही, पहिली गोष्ट तर असं आहे की आधी महापालिकेनेच इथं झाडांवरती नोटिसेस लावल्या आणि 1825 झाडं कापायला लागतील वगैरे, लोकांच्या काय हरकती असतील तर त्या मागवल्या होत्या। त्याच्यावरती लोकांनी हरकती दिल्या। त्याच्यानंतर महानगरपालिकेने 24 तारखेला जनसुनवाई घेतली। त्याही जनसुनवाईमध्ये सगळ्यांनी हरकती नोंदवल्या की साधुग्राम वसवण्यासाठी म्हणून या परिसरातली वृक्षतोड करण्याऐवजी, आणि त्याच्याबद्दल असं म्हटलं गेलं होतं की या 1800च्या बदल्यामध्ये 18,000 लावू। तर 18,000 लावण्या इतकी जर रिकामी जागा तुमच्याकडे आहे तर तिथंच साधुग्राम उभारा, इथं एकही तोडावं लागणार नाही। की कुंभमेळ्याच्या 4 आठवडे आधी काहीतरी तो जो कोण डेव्हलपर असेल, बिल्डर, त्यांनी ही संपूर्ण फ्लॅट करून महापालिकेला हवाली करावी। 3 महिन्याचं साधुग्राम झालं की त्यानंतर त्यांनी त्या बांधकामाला सुरुवात करावी। 33 वर्षासाठी त्याला ही जागा देणार, हे त्या टेंडरमध्ये म्हटलं आहे। सिंपल आहे, महापालिकेच्या आयुक्तांनी एवढंच सांगून टाकावं की आम्ही ते टेंडर रद्द करतो। नाही म्हणजे आता लोकांना असं वाटतं की हा काहीतरी धार्मिक आणि भावनिक विषय। माझं काय म्हणणं आहे, तो समोर वडाचं झाड आहे, ते कमीत कमी 60 वर्षाचं आहे। एवढं मोठं झाड आहे। एका साधूची जेवढी तपस्या असते तेवढीच तपस्या त्या झाडाची आहे, आणि तुम्ही आता काय म्हणणार, कापून टाकायचं? मुळात कुंभमेळ्याला विरोध नाही, मात्र ही जी 100% वृक्षतोडीला विरोध आहे। आणि याचे इकॉलॉजिकल इम्पॅक्ट जो असेल, एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट जो असेल, तो खूप लाँग टर्म असेल, आणि तो सर्व इथल्याच आज हे समर्थन करणाऱ्यांना सुद्धा भोगावा लागेल। महेश महाले, लोकशाही मराठी, नाशिक। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।